चला हा तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. ओके, हा प्रॉब्लेम पण स्टोर लेजरचाच आहे. हे सगळे तुमच्या क्वेश्चन पेपरचेच प्रॉब्लेम आहेत, एकही इकडचा तिकडचा प्रॉब्लेम नाही आहे. या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला GRN नंबर, गुड्स रिसिप्ट नंबर किंवा मग MR नंबर, मटेरियल रिक्विजिशन नंबर कोणताही नंबर दिलेला नाही आहे. आपल्याला इथे हा जो कॉलम आहे इथे आपल्याला काहीच लिहायचं नाही. आज डेटचा कॉलम राहील आणि बाकी सगळे कॉलम्स. चला पहिले बघून घेऊयात काय दिलं आहे तुम्हाला इथे. चला बघा, जानेवारीचं आहे ना, इथे असं आपण असं इथे लिहायचं जानेवारी 2022. 1 तारखेला तुम्हाला ओपनिंग बॅलन्स दिला आहे का? नाही आहे. रिसिप्ट डायरेक्ट रिसिप्ट्स किती रिसिप्ट झाले? 2000 क्वांटिटी ऑफ रुपीज 10 each. हे बघा रिसिप्टला 2000 ऑफ रुपीज 10 each किती आले टोटल? 20,000. म्हणजे बॅलन्स पण आपला तेवढाच पडला. 2000 युनिट्स ऑफ रुपीज 10 each म्हणजे किती आले? 20,000. हे सगळं फक्त तुमच्या रिक्वेस्टवर चालू आहे. तुम्ही धुळ्याला बसले, तिकडे तिकडे बसून अभ्यास करताय म्हणून सगळं चालू आहे. छान व्यवस्थित अभ्यास करा. व्हिडिओ माझी वाया जाऊ देऊ नका, माझी मेहनत वाया जाऊ देऊ नका. सेकंड नंबरला काय झालंय चेक करा. पुन्हा रिसिव्ड झालेत किती? 300 युनिट्स. चला मग तारीख काय आहे बघून घ्या. 6 तारीख आहे आणि ही पण 2 तारीख होती. 6 तारखेला पुन्हा रिसिव्ह झाले. तुम्ही रिसिव्ह लिहू शकतात, रिसिप्ट लिहू शकतात, स्पेलिंग इग्नोर करा सध्यापुरतं. किती युनिट्स आहेत? 300 युनिट्स रिसिव्ह झाले. रेट बघून घ्या. 300 युनिट्सचा रेट आहे 12 रुपये. चला मग 300 युनिट्स इंटू 12, 12 36, 3600. आधीचा माल पडलेला आहे 200 युनिट 10 रुपयाच्या हिशोबाने 20,000. नंतर अजून मालाला 300 युनिट 12 रुपयाच्या हिशोबाने 12 36. अरे 3,600 रे, 600. इथे आपलं हे कम्प्लीट होतं म्हणून याला पुन्हा लाईन मारून टाकायची मस्तपैकी. चांगलं जिथे जिथे लाईन मारायला लावली तेवढी लाईन मारायच्या. जेवढ्या लाईन मारायला शिकवल्या तेवढ्या लाईन मारायच्याच. जानेवारी 9ला इश्यू केले किती युनिट्स? 1200 युनिट्स. मेथड कोणती येते बघून घ्या. फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिले माल येईल तोच पहिले जाईल. चला किती तारीख आहे? 9 तारीख आहे. 9 तारखेला काय केलं तुम्ही? इश्यू केलं. किती युनिट्स इश्यू केले? 1200. 1200 युनिट्स इश्यू केले. कुठून घ्यायचे? इथून घ्यायचे. खरंच 1200 युनिट्स आहेत? अरे हां, हे 2000 आहेत ना, मी 200 लिहिले. सॉरी 1200 युनिट्स आहे. पहिलाच रेट आहे 10 रुपयाचा. 12 12 12,000. माल किती उरला मग या 2000तला? 800 उरला. 800 × 10 8,000. आणि वरचाही माल उरला आहे 300चा. 12 हिशोबाने 3600. हे केले तुम्ही रिसिप्ट. मोकळं पेपरमध्ये लिहायचं. हां चला नेक्स्ट काय आहे? 10 तारखेला पुन्हा माल रिसिव्ह झाला. किती? 200. किती युनिटने? 14 रुपये पर युनिटने 10 तारखेला. चला इथे आलो आपण. मी इथे 10 तारीख लिहिली, इथे लिहिलं रिसिप्ट. नाही तर मी रिसिव्हडही लिहू शकते. किती माल आला आहे? 200. कितीच्या हिशोबाने? 14 14 2 28 2800. आधीचा माल आपल्याकडे 800चा पडलेला आहे 10 रुपयाच्या हिशोबाने 8,000. अजून माल आला होता तो 300च्या हिशोबाने 12 रुपयाने 3600. आणि आता नवीन माल आला आहे जो लिहायचा आपल्याला 200च्या हिशोबाने 14 2800. बॅलन्स म्हणजे हे आपलं ना असं म्हणूयात आपण गोडाऊन आहे. गोडाऊनला हा बॅलन्स पडला आहे, आपण तो लिहितो आहे. ओके चला रिसिप्ट नंतर काय आपल्याकडे पुन्हा? हो माय गॉड, 11 तारखेला इश्यू झाला आहे. 11 तारखेला इश्यू झाला आहे 1000. इथे रेट का नसू दिलेला? कारण जर का फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे तर पहिल्याचा रेट लागेल, लास्ट इन फर्स्ट आउट आहे तर लास्टचा रेट लागेल, म्हणून त्यांनी तिथे रेट दिलेला नसतो. चला 11 तारखेला इश्यू केला आहे ना, मग मी 11 तारखेला लिहिते इश्यू. दाखवते तुम्हाला 1 मिनटं. किती युनिट्स? 1000. हे बघा 11 तारखेला इश्यू करायचं आहे 1000 युनिट्स. 800 मधनं घ्यायचे 10 रुपयाच्या हिशोबाने 8000. आणि इकडून किती घ्यायचे? 200 युनिट्स 12च्या हिशोबाने 12 2 24 2400. हा माल उरलाच नाही 800वाला. 300वाला माल उरला. किती? 100 युनिट उरले, कारण 200 युनिट कुठे दिले? इथे दिले. 100 × 12 किती आले? 1200. आणि हे 200 असल्या तसे, कारण हा माल आपण दिलाच नाही. आणि मग इथे ह्याचंही अकाउंट झालं क्लोज. म्हणजे इथे आपण क्लोज केलं. त्याच्यानंतर बघा काय नीट छान व्यवस्थित बघा.
पुन्हा जानेवारी 22ला आपल्याकडे रिसीव्ह झालं आहे. ओके, हो जानेवारी 22ला काय झालं, रिसीव्ह झालं. रिसिप्ट किती रिसीव्ह झाले बघून घ्या बरं. 315 रुपयाच्या हिशोबाने. मग 300 इंटू 15, 15 त्रिक 45, 4500. आधीचा माल किती पडलेला आहे, 100. 12च्या हिशोबाने 1200. नंतर 200चा होता, 14च्या हिशोबाने 2800. आता नवीन आला 300. कितीचा, 15चा, म्हणजे 4500. जशी लाईन मारायला शिकवली तशी लाईन मारायची, म्हणजे मारायचीच पेन्सिलने, पेनाने नाही. मग लास्टला 31ला तुम्ही इश्यू केला, 200 युनिट्स इश्यू केले. ओके, चला 31ला इश्यू केले 200 युनिट्स. 31ला आपण इश्यू केले 200 युनिट्स. 100 वरतून घेतले, फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे ना, आणि ह्याच्यातले 100 घेतले 14च्या हिशोबाने 1400. 100चा माल उरलाच नाही. या 200 बंद 100 गेले, 100 उरले 14 रुपयाच्या हिशोबाने 1400. आणि हे 300 तसल्या तसे, क्योंकि इसको तो अपने हाथ ही नहीं लगाया. फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिले होता 100 रुपयाचा तो गेला 12ने. मग जो होता 100 रुपयाचा 14ने तो गेला. आणि मग बाकी उरलेले आपण इथे लिहिले. मग शेवटी लाईन मारायला विसरायचं नाही. लाईन मारायची कशी, पेन्सिलने. आणि मग शेवटी आपल्याकडे काय उरला, बॅलन्स उरला. किती तारखेला उरणार आहे तो, 31 तारखेला. इथे लिहायचं क्लोजिंग बॅलन्स. मी शॉर्टकट मारला, तुम्ही शॉर्टकट मारू नका. क्लोजिंग बॅलन्स कसा लिहायचा, इकडे बघून घ्या खूप मनापासून. किती मार उरला, 300 आणि 100 किती उरला, 400. रेट लिहायचं नाही, इथे 1400 आणि 4500 यांची टोटल लिहायची. 0 0 5 4 9 4 1 5. ये है तुम्हारा क्लोजिंग स्टॉक. तुम लोग ऐसा डायरेक्टली लाइन भी मार सकते हो और नीचे यहाँ पे लिख सकते हो डॉट 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 क्लोजिंग स्टॉक 400 युनिट्स. आणि कॉस्ट किती आहे, ₹5900. तुम्ही जो बॅलन्स शीटमध्ये क्लोजिंग स्टॉक लिहिता का नाही, क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू ही बघा, ही अशी येते.